सुरुवातीपासूनच कोणताही कर्ज व्यवहार हे संचालक या बँकेमध्ये करत नाहीत. आपल्याकडे हा नियम खूप आधीपासून आहे. पुढे रिझर्व्ह बँकेने हा नियम 2002 पासून जारी केला, पण आपल्या बँकेतल्या संचालकांनी मात्र सुरुवातीपासूनच हा नियम आपल्यापुरता पाळलेला होता. आज आता बँकेच्या शाखा विस्तार याकडे आपण वळूया. आज बँकेचा 15 जिल्ह्यामध्ये 69 शाखा कार्यरत आहेत. नॅचरली डोंबिवलीतून सुरुवात झालेली बँक, त्यामुळे डोंबिवली शहरामध्ये आपल्या 10 शाखा आहेत. त्यानंतर मुंबईच्या प्रत्येक महत्वाच्या उपनगरामध्ये आपल्या शाखा आहेत. त्यानंतर विदर्भामध्ये गेलो तर नागपूर, जळगाव, औरंगाबाद या बाजूला आपल्या शाखा आहेत. आज कोकणातलेही काही उद्योजक इथे उपस्थित आहेत, त्यामुळे मला आवर्जून कोकणातला जो विस्तार आहे तो शहरवाईज सांगायला आवडेल. सुरुवात जर आपण माणगावपासून केली तर माणगाव, दापोली, महाड, रत्नागिरी, कुडाळ असा आपला सिंधुदुर्ग पर्यंत शाखा विस्तार आहे. त्यानंतर आपल्या पश्चिम महाराष्ट्राकडे आलो तर पुण्यापासून जर सुरुवात केली तर पुण्यामध्ये आपल्या 4 शाखा आहेत: कोथरूड, सिंहगड रोड, बावधन आणि मारुंजी. आणि त्यानंतर इचलकरंजी पर्यंत प्रॅक्टिकली प्रत्येक मोठ्या शहरामध्ये आपली शाखा कार्यरत आहे. पुणे सांगितलं मी आता. त्यानंतर सातारा, कराड, सांगली, इस्लामपूर, कोल्हापूर, इचलकरंजी इथपर्यंत आपला शाखा विस्तार आहे. पुढे जाऊया. बँकेच्या निव्वळ नफ्यातला 1% वाटा हा दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना धर्मादाय निधी म्हणून आपण वितरित करत असतो. आतापर्यंत 150 पेक्षा अधिक संस्थांना सुमारे 2 कोटीपेक्षा अधिक निधी बँकेने अनुदान स्वरूपात वितरित केला आहे. उदाहरणादाखल काही संस्थांची मला नावं घेता येतील. वनवासी कल्याण आश्रम आहे, किंवा परिवर्तन संस्था आहे, किंवा ठाण्याची सिग्नल शाळा आहे, किंवा भटके विमुक्त परिषद, अशा अनेक संस्थांची नावं त्याच्यामध्ये आपल्याला घेता येतील. समाजामध्ये दुर्लक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थेला रुपये 1 लाखांचा समाजमित्र पुरस्कार आणि सहकार क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला सहकार मित्र पुरस्कार असाही बँकेतर्फे दरवर्षी आपला दिला जातो. अशा पद्धतीने डीएनएस बँक प्रामुख्याने बँकिंग व्यवसाय आणि आता सांगितलं त्याप्रमाणे अनेक उपक्रमांमधनं सामाजिक बांधिलकी जपण्याचा सतत प्रयत्न करत असते. धन्यवाद. यानंतर केंद्र शासनाने कोविड पॅकेज अंतर्गत लघु उद्योजकांसाठी जाहीर केलेली योजना आणि रिझर्व्ह बँकेने देऊ केलेला मोरॅटोरियम याबद्दल आमची माहिती देत आहेत आमचे सरव्यवस्थापक श्री परांजपे सर. नमस्कार. डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या संचालिका माननीय पेंढारकर मॅडम, माझे डोंबिवली नागरी सहकारी बँकेतील सर्व सहकारी आणि या वेबिनार मध्ये उपस्थित असलेले आपण सर्वजण, कोविड-19च्या उद्गमामुळे भारतामध्ये असाधारण स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या स्थितीचा सामना करण्यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे आणि सरकारतर्फे काही योजना, काही सवलती जाहीर केल्या. त्याची थोडक्यात माहिती तुम्हाला द्यावी हा हेतू आहे. कोविड-19च्या नंतर जो लॉकडाऊन देशभर जारी झाला त्यामुळे सर्व उद्योग व्यवसायांच्या उत्पन्नावर अतिशय विपरीत परिणाम झाला. त्याचा परिणाम त्याच्या नफा क्षमतेवरही होत आहे आणि अशा स्थितीत या सर्व उद्योग व्यावसायिकांना आणि अन्यही कर्जदारांना काही सवलती देणं हे अपेक्षित होतं आणि त्याप्रमाणे रिझर्व्ह बँकेने 27 मार्च 2020 रोजी सर्वप्रथम प्राथमिक स्वरूपाच्या ज्या सवलती जाहीर केल्या त्या अशा होत्या की सर्वच जे कर्जदार आहेत, व्यावसायिक, उद्योजक किंवा व्यक्तिगत कर्जाचे सर्वच कर्जदार ज्यांची बँकांकडची कर्ज ही 29 फेब्रुवारी 2020 रोजी स्टँडर्ड ऍसेट होती, म्हणजे अनुत्पादित नव्हती, एनपीए झालेली नव्हती, म्हणजेच ज्यांच्या कर्ज खात्यातील थकबाकी ही 29 फेब्रुवारी 2020 रोजी 89 दिवसापेक्षा कमी दिवसाची होती, अशा सर्व कर्ज खात्यांना या सवलतीचा फायदा मिळणार आहे असं रिझर्व्ह बँकेने सांगितलं. जी कर्ज खाती 29 फेब्रुवारी 2020 रोजी एनपीए झालेली होती, अनुत्पादित झालेली होती, त्यांना मात्र या सवलतीचा लाभ मिळणार नाहीये.
त्या सवलती काय दिल्या होत्या, तर जे मुदत कर्ज आहेत त्या मुदत कर्जांना 1 मार्च 2020 पासून 31 मे 2020 पर्यंत 3 महिन्यासाठी कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सूट दिली होती, हॉलिडे दिला होता. म्हणजे या 3 महिन्यामध्ये कर्जाचा हप्ता व्याज किंवा मुद्दल दोन्हीही भरायची गरज नाही. जे उद्योजक व्यावसायिक विशेषतः खेळतं भांडवलाच्या स्वरूपात पतमर्यादा घेतात, कॅश क्रेडिट लिमिट घेतात किंवा ओव्हरड्राफ्ट लिमिट घेतात, अशा कर्जदारांसाठी या 3 महिन्यासाठी त्यांनी त्या पतमर्यादेवरील कॅश क्रेडिट्सवरील व्याज भरायची या 3 महिन्यासाठी गरज नाही, अशी त्यांना सवलत दिलेली होती. मात्र हे व्याज त्यांनी 31 मे रोजी ज्या वेळेला हा मुदत संपेल 3 महिन्याचा कालावधी, त्याच्यानंतर लगेच भरावं लागेल असं त्यावेळेला रिझर्व्ह बँकेने म्हटलेलं होतं. मुदत कर्जाच्या बाबतीत मात्र असं म्हटलं होतं की हे जे 3 महिन्यामध्ये हप्ते आणि व्याज भरलं जाणार नाही, ते व्याज तातडीने न भरता त्या कर्जाचा एकूण जो उर्वरित रिपेमेंट पिरियड आहे, परतफेड करण्याचा काळ आहे, त्याच्यामध्ये 3 महिन्यांनी किंवा आवश्यक तेवढी वाढ करून उरलेल्या कालावधीमध्ये या 3 महिन्याचा जो हप्ता आणि व्याज भरला नसेल ते उर्वरित कालावधीमध्ये स्प्रेड करून 3 महिन्याचा जास्त कालावधी या सर्व कर्जदारांनी त्याने त्याची परतफेड करावी, अशा प्रकारची तरतूद रिझर्व्ह बँकेने केलेली होती. सुरुवातीला रिझर्व्ह बँकेला किंवा कोणालाही साहजिकच कल्पना नव्हती की हा जो प्रॉब्लेम आहे कोविडचा हा कधीपर्यंत आटोक्यात येईल, आणि त्यामुळे सुरुवातीला ही फक्त 3 महिन्यासाठी ती सवलत जाहीर केलेली होती. परंतु या कोविड-19ची दिवसेंदिवस वाढणारी व्याप्ती आणि त्याचं प्रमाण हे लक्षात घेता 23 मे 2020 रोजी रिझर्व्ह बँकेने परत एक परिपत्रक काढलं आणि या सवलतीचा कालावधी आणखी 3 महिन्यासाठी, म्हणजे सुरुवातीचा कालावधी 31 मे 2020 पर्यंत होता, तो पुढे 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवलेला आहे. परत पूर्व अट तीच आहे की जी कर्ज खाती 29 फेब्रुवारी रोजी स्टँडर्ड होती, अनुत्पादित एनपीए झालेली नव्हती, त्या सर्व कर्ज खात्यांना 6 महिन्यासाठी म्हणजे 31 ऑगस्ट 2020 पर्यंत त्यांच्या मुदत कर्जाचे हप्ते, व्याज, मुद्दल हे भरण्याची गरज नाही, आणि या काळातील जे हप्ते आणि व्याज मुद्दल ते भरणार नाहीत ते त्यांच्या उर्वरित रिपेमेंट पिरियड मध्ये वाढ करून त्यांना ती भरायची सवलत दिली जाईल. त्यामुळे थोडक्यातच उर्वरित कालावधीमध्ये थोड्या स्वरूपात व्याजामध्ये वाढ होईल, हप्त्यामध्ये थोडीशी ऍडजस्टमेंट करायला लागेल, ईएमआय आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये थोडीशी ऍडजस्टमेंट करायला लागेल, मात्र त्यांना तातडीने ते पैसे भरण्याची गरज नाही 31 ऑगस्ट नंतरही थकबाकी. आणि जे व्यावसायिक उद्योजक आहेत ज्यांनी पतमर्यादा कॅश क्रेडिट लिमिट घेतलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 31 ऑगस्ट पर्यंत त्यांनी त्या कर्जावरील कॅश क्रेडिट वरील व्याज भरायची गरज नाही, आणि ते व्याज भरण्यासाठी तर नवीन परिपत्रकानुसार त्याचं फंडेड इंटरेस्ट टर्म लोन म्हणजे एक छोट्या मुदतीचा कर्जामध्ये ते रूपांतरित करून ते 31 मार्च 2021 पर्यंत भरण्याची मुभा कर्जदारांना दिलेली आहे. म्हणजे या 6 महिन्याचं जे व्याज भरलं जाणार नाही ते तातडीने 31 ऑगस्ट नंतर 1 सप्टेंबर रोजी भरायला पाहिजे अशी आता गरज नाही, आणि 31 मार्च 2021 पर्यंत ते व्याज भरलेलं चालेल. उद्योजक व्यावसायिकांना रिझर्व्ह बँकेने आणखीन एक जी सवलत देऊ केली, या सर्व काळामध्ये या सर्वच उद्योजक व्यावसायिकांच्या खेळत्या भांडवलावर विपरीत परिणाम झालेला आहे. त्यांना अधिक खेळतं भांडवल लागू शकेल हे रिझर्व्ह बँकेने लक्षात आणलं, आणि त्यांनी बँकांना अशा सूचना दिल्या की ज्या अटी शर्तीवर खेळतं भांडवल दिलेलं आहे सर्व बँकांनी त्या प्रत्येक कर्जदाराच्या अटी शर्तीचा पुनर्विचार होईल. हे परत एकदा सर्व 29 फेब्रुवारी 2020 रोजी स्टँडर्ड असलेल्या अकाउंटसाठीच आहे, एनपीए साठी नाही. तर त्यांच्या कर्ज मर्यादांसाठी ज्या अटी शर्ती आहेत त्याचा रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना पुनर्विचार करायची मुभा दिली. आणि समजा एखाद्या कर्जदाराला असं वाटलं की त्याला खेळत्या भांडवलाची जास्त गरज आहे आणि त्याच्या करंट ऍसेटवर जर कॅश क्रेडिटसाठी 25% मार्जिन ठेवलेली आहे, तर ती 25% मार्जिन सुटेबली कमी करण्याची, म्हणजे ते 25% 20% करणं, 15% करणं, ही सूट बँकांना रिझर्व्ह बँकेने दिलेली आहे. आपल्या बँकेमध्येही आपण अनेक कर्जदारांच्या अर्जावर विचार करून अशा प्रकारे त्यांच्या एक्झिस्टिंग लिमिटमध्ये त्यांना थोडीफार अशा प्रकारे वाढ करून दिलेली आहे. आणि अशा प्रकारे कॅश क्रेडिटवरच्या ज्या मार्जिन्स आहेत त्या मार्जिन्स कमी केल्यामुळे आहे त्या सिक्युरिटीच्या समोर, आहे त्या करंट ऍसेटच्या बिल्टअप समोर या सर्व कर्जदारांना
थोड्याफार प्रमाणात अधिक वर्किंग कॅपिटलचा फायनान्स बँका करू शकतात, अशा प्रकारची योजना आहे. आता हे फक्त रिझर्व्ह बँकेने जे जाहीर केलेलं होतं ते एक्झिस्टिंग जी कर्ज आहेत, मुदत कर्ज किंवा ज्या एक्झिस्टिंग कॅशफ्लो लिमिट आहे त्याच्यामध्ये थोडेफार बदल करणं, त्यांच्या रिपेमेंट शेड्यूलमध्ये, त्यांच्या परताव्या करण्याच्या शर्तीमध्ये बदल करणं किंवा त्यांच्यावरचा जो मार्जिन आहे, दुरावा आहे, ते मार्जिन कमी करण्यासाठी इथपर्यंतच ही मदत दिलेली होती. परंतु ज्या प्रकारे उद्योजक व्यावसायिक, विशेषतः MSME, छोटे उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग ज्या प्रकारे अडचणीत आले ते लक्षात घेता केंद्र सरकारने इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम अशी एक नवीन स्कीम आणली आणि नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी या कंपनीतर्फे सर्व बँकांना त्यांनी ही योजना लागू केली. दुर्दैवाने सहकारी बँकांचा समावेश आजपर्यंत त्याच्यामध्ये केलेला नाहीये, परंतु तो लवकरच होईल अशी आशा आहे. ही काय स्कीम आहे तर जे MSME उद्योजक आहेत, म्हणजे छोटे, लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योजक, या सर्व उद्योजकांना त्यांची बँकेकडे 29 फेब्रुवारी 2020 रोजी जी टोटल कर्ज होती, तर ज्यांची कर्ज ही 25 कोटी किंवा त्याच्या आतमध्ये होती, अशा सर्व उद्योजक व्यावसायिकांना 29 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांच्या सर्व कर्ज खात्यातील जे आउटस्टँडिंग असेल, आउटस्टँडिंग बॅलन्स, त्याच्या 20% तातडीचं कर्ज बँकांनी द्यावं. आणि हे कर्ज फेडण्यासाठी या स्कीम मध्ये 4 वर्षाची मुदत दिलेली आहे आणि त्यापैकी पहिल्या 12 महिन्यासाठी मॉरेटोरियम, म्हणजे पहिल्या 12 महिन्यामध्ये या कर्जाचा कोणत्याही प्रकारचा परतावा करायची गरज नाही, अशा प्रकारची तरतूद या स्कीम मध्ये केलेली आहे. आणि या सर्व कर्जदारांना बँका हे जे 20% कर्ज देतील त्या कर्जासाठी या नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीतर्फे बँकांना हमी देणार आहे. म्हणजे समजा दुर्दैवाने या काही कर्ज पैकी काही कर्ज खाती थकली तर ह्या 20%चा जो जादा कर्ज पुरवठा बँकांतर्फे केला जाणार आहे, त्याच्यासाठी बँकांना या नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीतर्फे त्या 20% जादा पुरवठ्यासाठी फक्त गॅरंटी दिली गेलेली आहे. जर दुर्दैवाने ही खाती NPA झाली त्या 20%पर्यंतच्या अधिक रकमेसाठी हे नॅशनल गॅरंटी ट्रस्टी कंपनीतर्फे बँकांना गॅरंटीतर्फे पैसे दिले जातात. दुर्दैवाने आज तागायत सहकारी बँकांना सरकारने या योजनेमध्ये समाविष्ट केलेलं नाहीये, पत्रव्यवहार केलेला आहे या विषयामध्ये. आणि नुकतंच माननीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी कोऑपरेटिव्ह बँकांचा, सहकारी बँकांचाही या योजनेमध्ये समावेश केला जाईल असं आश्वासन दिलेलं आहे. मात्र डोंबिवली नागरी सहकारी सारख्या अनेक सहकारी बँकांनी या स्कीम मध्ये, या नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीच्या स्कीम मध्ये सहकारी बँकांचा समावेश नसला तरी आपल्या कर्जदारांना अधिकचा भांडवल पुरवठा करण्यासाठी स्वतःच्या कर्ज योजना जाहीर केलेल्या आहेत. डोंबिवली नागरी सहकारी बँकेने स्वतः सुद्धा आपल्या उद्योजक व्यावसायिक कर्जदारांसाठी त्यांना अधिक खेळतं भांडवल मिळावं म्हणून 1 कोटीपर्यंतच्या कर्जाची कर्ज योजना ऑलरेडी आणलेली आहे सरकारतर्फे. ही योजना आणण्यासाठी नंतर बँकेचे सहाय्यक सर्व व्यवस्थापक श्री नवरे या सर्व योजनांविषयी माहिती देताना ही पण माहिती देतीलच. परंतु आमचा असा प्रयत्न, सर्व कोऑपरेटिव्ह बँकांचा प्रयत्न चालू आहे की या नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीच्या स्कीम अंतर्गत सहकारी बँकांचा समावेश व्हावा, जेणेकरून सहकारी बँकांच्या कर्जदारांना पण त्या स्कीमच्या अंतर्गत कर्ज मिळेल. कारण या स्कीमच्या अंतर्गत जे कर्ज देण्यात जाणार आहे त्याच्यासाठी व्याजदर हा 9.25% जास्त नसणार आहे. आता बँकांतर्फे ज्या विविध कर्ज योजना जाहीर केल्या जात आहेत स्वतःच्या अखत्यारीमध्ये, त्यामध्ये साहजिकच प्रत्येक बँकेची नफा क्षमता, बँकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्या कर्जावरील व्याजदर ठरवले जातात, कारण त्या बँकेला ज्याप्रमाणे परवडेल. पण या नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीतर्फे जी स्कीम राबवण्यात येते त्या ट्रस्टी कंपनीच्या स्कीम मध्ये जो कर्जावरचा जो व्याजदर आहे तो सुनिश्चित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे बँका ह्याच्यापेक्षा जास्त व्याजदर कोणतेही आकारू शकणार नाहीत, कारण बँकांना तिथेही सवलत नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीतर्फे मिळणार आहे. त्यामुळे लवकरच नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीतर्फे ज्या स्कीम मध्ये सुद्धा ज्याला इमर्जन्सी गॅरंटीड इमर्जन्सी क्रेडिट लाईन असं त्यांनी नाव दिलेलं आहे, त्याचा फायदा सर्व सहकारी बँकेतील ग्राहकांना सुद्धा मिळू शकेल असं वाटतंय. या व्यतिरिक्त जे अति छोटे उद्योजक आहेत, म्हणजे ज्याला आपण स्ट्रीट वेंडर म्हणतो, फेरीवाले अशा प्रकारचे, त्याच्यासाठी एक कर्ज योजना कालच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारने जाहीर केलेली आहे.
आणि त्याचं परिपत्रक इंडियन बँक्स असोसिएशन तर्फे सर्व बँकांना पुरवण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये सहकारी बँकांचा सुद्धा समावेश केलेला आहे. ज्याच्यामध्ये हे जे स्ट्रीट वेंडर्स आहेत, जे फेरीवाले किंवा अतिशय छोटे उद्योजक आहेत, त्यांना 10,000 पर्यंतचं विनातारण कर्ज हे तातडीने सर्व बँकांनी द्यावं आणि देशातील 50 लाख अशा प्रकारच्या फेरीवाल्यांना त्याचा फायदा मिळावा, या स्कीमचा उद्देश आहे. आणि 7% व्याज दराने हे कर्ज 10,000 पर्यंतचं कर्ज बँकांनी द्यायचं आहे. आणि या कर्जाला सुद्धा बँकांना क्रेडिट गॅरंटी स्कीम तर्फे, IDBIच्या क्रेडिट गॅरंटी स्कीम तर्फे पाठबळ मिळणार आहे. तर अशा प्रकारच्या काही योजना केंद्र सरकारतर्फे आणलेल्या आहेत, काही सवलती रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आहेत. एकूणच या सर्व उद्योजक व्यावसायिकांवरचा जो ताण आहे तो ताण कमी व्हावा हा उद्देश आहे. मला आणि सर्वांनाच याची कल्पना आहे की हे कोविडचं जे संकट आहे ते खूप मोठं संकट आहे आणि ज्या योजना रिझर्व्ह बँकेतर्फे आणल्या गेल्या आहेत, ज्या योजना सरकारतर्फे जाहीर केल्या गेल्या आहेत, त्या कदाचित आपल्याला पुरेशा वाटणार नाहीत, परंतु जसजसा पुढे काळ जाईल त्याप्रमाणे या कोविडच्या अनुषंगाने जे निरनिराळ्या अडचणी समस्या निर्माण होत आहेत त्याचा आढावा घेऊन सरकारतर्फे, रिझर्व्ह बँकेतर्फे आणखीनही नवीन नवीन योजना भविष्यामध्ये येतील अशी खात्री आहे. आणि सर्वच बँका, डोंबिवली नागरी सहकारी बँकेसकट सर्वच बँका आपल्या उद्योजक व्यावसायिकांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मदत करण्यासाठी तत्पर आहेत. आणि या सर्व उद्योजक व्यावसायिकांचे उद्योग व्यवसाय लवकरात लवकर नव्याने सुरू व्हावेत, त्यांना याचा कमीत कमी फटका बसावा आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची रोजीरोटी लवकरात लवकर आणि माहिती वेळोवेळी आपल्याला मिळत जाईल. तर मला असं वाटतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारतर्फे ज्या ज्या योजना या कोविड-19च्या संकटाच्यामुळे आणलेल्या गेलेल्या आहेत त्या सर्वांची थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या कार्यक्रमानंतर थोडासा वेळ आपण प्रश्नोत्तरासाठी दिलेला आहे. आपल्या काही शंका असेल आपण त्यावेळेला विचारू शकता. धन्यवाद. धन्यवाद परांजपे सर. आपल्या बँकेने सुद्धा अनेक वेगवेगळ्या योजना, कर्ज योजना आणल्या आहेत आणि त्याची माहिती देण्याची मी विनंती करते. आमचे बँकेचे पुणे रिजनचे इन्चार्ज असिस्टंट जनरल मॅनेजर श्री पराग नवरे सर. नमस्कार, माझा आवाज येतोय ऐकायला? हा, येतोय सर. सर्व KVBSच्या सर्व सन्माननीय सभासदांचे हार्दिक स्वागत. मला एक अर्धा मिनिट द्या, मी एक स्लाइड शेअर करणार आहे आणि त्या स्लाइड्स मधून मी तुम्हाला आमच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देणार आहे. सर्वांना स्लाइड शेअर होतीये का? वैशाली, स्लाइड दिसतेय का? होते सर. फक्त ते हे करा, इन्लार्ज करा, मोठं करू ना. हा, म्हणजे स्लाइड शोला जा. येस, ओके. हा, बरोबर, छान सर. सभासदांचं हार्दिक स्वागत. बँकेच्या डिपॉझिट आणि ऍडव्हान्सेसच्या अशा सगळ्या योजना आहेत. आज मुख्यत्वे करून आपण कर्ज योजनांची माहिती घेणार आहोत. पण सुरुवातीला आमच्या 2 युनिक डिपॉझिटच्या योजना आहेत. इतर सर्व डिपॉझिटच्या योजना इतर सर्व बँकांप्रमाणे आपल्याकडे आहे. FDR आहे, ज्याच्यामध्ये क्वार्टरली, मंथली, इयरली व्याज मिळतं. कंपाऊंड इंटरेस्टची धनसागर योजना आहे. त्याचबरोबर कर बचत करणारी सेक्शन 80C खाली, इन्कम टॅक्स कलम 80C खाली आयकरात बचत करणारी शुभंकर कर बचत योजना आपल्याकडे आहे. ह्याच्यामध्ये 80C ची गुंतवणूक मर्यादा 1.5 लाख ही पूर्णपणे आपण याच्यात गुंतवू शकतो. ह्याच्यामध्ये क्वार्टरली व्याज मिळतं. ज्येष्ठ नागरिकांना 6.25% आणि जनरल सिटीजन्सना 5.75 असा याच्यामध्ये व्याजदर आहे. त्याच्यामध्ये DNS गोल्ड अकाउंट असं आपल्याकडे एक स्पेशल सेव्हिंग अकाउंट आहे. याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स म्हणजे व्यक्ती, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, हिंदू कुटुंबीय, सहकारी संस्था, ट्रस्टी, विश्वस्त संस्था, सार्वजनिक मंडळ यांच्यासाठी खूपच उपयुक्त अशी ही आमचं सेव्हिंग अकाउंट आहे. TDS ह्याच्यात कापला जात नाही, किती व्याज लागलं तरी सेव्हिंग अकाउंट असल्यामुळे. ह्याच्यावर 5.25% व्याजदर आहे. मिनिमम बॅलन्स 75,000 आणि ऍव्हरेज क्वार्टरली बॅलन्स आपल्याला 2 लाख रुपये मेंटेन करायला लागतो.
ह्याच्यात तुम्ही व्याजदर बघाल तर हा जवळजवळ नॅशनलाइज बँकांच्या FD एवढा व्याजदर आहे. त्यामुळे सेव्हिंग अकाउंटचा फायदा आणि FDचा व्याजदर असं दोन्ही याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट्स आहेत. सुविद्या कर्ज योजना आपल्याला ही आपण एज्युकेशन लोन साठीची कर्ज योजना आहे. ह्याच्यामध्ये 60 लाख रुपयापर्यंत आपल्याला कर्ज मिळू शकतं. व्याजदर 11% आहे. विद्यार्थिनींसाठी याच्यामध्ये 0.5% व्याजदरात सवलत आहे, म्हणजे 10.5% व्याजदर मिळतो. मार्जिन स्वतःच 10% आहे. परतफेडीची कमाल मर्यादा 15 वर्ष आहे. हाऊसिंग लोन कधी ना कधीतरी या प्रोडक्टशी प्रत्येकाचा संबंध आलेला असतो. तर आमच्याकडे 8.25% व्याजदराने हाऊसिंग लोन आहे. ह्याच्यामध्ये महिलांसाठी विशेष व्याजदर 8.20% आहे. याच्यामध्ये हे आमचं एक प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये 2-3 हाऊसिंग लोनची प्रोडक्ट्स आहेत, ती पुढे मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन करणार आहे. नवीन घर घेण्यासाठी, स्वतःचं घर घेण्यासाठी, बंगला बांधण्यासाठी 95% पर्यंत म्हणजे तुमच्या खरेदीच्या किमतीच्या किंवा कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या 95% पर्यंत कर्ज उपलब्ध आहे. किफायतशीर व्याजदर आहे. महिलांसाठी व्याजदरात सवलत आहे. 70 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध आहे. मार्जिन फक्त 5% आहे. परतफेडीची कमाल मर्यादा 20 वर्षापर्यंत आहे. इतर बँकात आपलं कर्ज आहे जे जास्त व्याजदराने आहे ते आपण शिफ्ट करू शकता. त्याचप्रमाणे त्याच्यात टॉपअप कर्ज हवं असेल तेही आपल्याकडे मिळतं. नवीन घर घेताना किंवा नवीन घर बांधताना एक कॉम्बो ऑफर आहे की आपण घर नुसतं घेत नाही, त्याचं सुशोभीकरण पण सुद्धा करावं लागतं आपल्याला. तर त्या सुशोभीकरणासाठी 5 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध आहे आणि अशा कर्जासाठी नॉर्मल व्याजदरापेक्षा 0.5% व्याजदरात सवलत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण जर पहिलं घर घेत असाल तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2.67 लाखापर्यंत अनुदान उपलब्ध आहे. रिसेलचं घर आपण घेत असाल तरी सुद्धा आपल्याला कर्ज उपलब्ध आहे. इथे सुद्धा व्याजदर 8.25 आहे. महिलांसाठी विशेष व्याजदर 8.20 आहे. 70 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये मार्जिन 15% आहे. परतफेडीची कमाल मुदत ही 20 वर्ष आहे. आता इथे आम्ही एक सिनॉप्सिस दिलाय. आमच्याकडे चैत्र पालवी हाऊसिंग लोन असं एक नवीन स्कीम आपण काढली आहे, ती 30 जून पर्यंत आहे. तर त्याच्यामध्ये मार्जिनवर रेट ऑफ इंटरेस्ट बदलतो. नवीन फ्लॅटसाठी आपण 20% मार्जिन जर स्वतःहून देणार असाल तर 28 लाखापर्यंत म्हणजे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग पर्यंत 7.95% आणि 28 लाखावर 8.25% असा व्याजदर आहे. रिसेलसाठी सुद्धा 20% मार्जिन आपण देणार असाल तर 7.95 28 लाखापर्यंत आणि त्याच्यावर 8.25 असा व्याजदर आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस और बंगलो तिथे सुद्धा 7.95 आणि 8.25 20% मार्जिन दिलं तर आहे. ऍडिशनल कन्सेशन रेट पुन्हा लेडी ऍप्लिकंट्स असतील तर 0.05% कन्सेशन आहे. आणि या योजनेमध्ये आपला सिबिलचा हाय स्कोर असेल 750च्या वर असेल तर 0.10% हे कन्सेशन ऍडिशनल आपल्याला उपलब्ध आहे. सुवर्ण तारण कर्ज आहे. ह्याच्यामध्ये आपली तातडीची गरज जी भागवण्यासाठी सुवर्ण तारण कर्ज आपण देतो. प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 27,000 पर्यंत कर्ज उपलब्ध आहे. 2 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 12 महिन्यांनी एकरकमी परतफेड होते. व्याज दर महिना भरावं लागतं. 2 लाखाहून अधिकचं कर्ज आपण जर घेतलं असेल तर मासिक हप्त्याने त्याची परतफेड होते. व्याजदर आपण एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे की गोल्ड लोन घरातल्या स्त्रीधनावर अतिशय तातडीची निकड असेल तरच आपण कर्ज घेतो. त्यामुळे याचा व्याजदर अतिशय अट्रॅक्टिव्ह असा 9.95% आपण घेतलेला आहे. वाहन खरेदीसाठी दुचाकी आणि 4 चाकीसाठी आपण 100% पर्यंत ऑन रोड प्राइस जी असते त्याच्या 100% पर्यंत कर्ज देतो. 2 व्हीलरला 100% ऑन रोड प्राइसला देतो. म्हणजे त्याच्यामध्ये गाडीची किंमत, इन्शुरन्स आणि रजिस्ट्रेशन फी त्याला 8.5% व्याजदर आहे. 4 चाकी वाहनासाठी सुद्धा 100% लोन आपण देतो पण त्याला रेट ऑफ इंटरेस्ट 9% आहे. जर 10% मार्जिन कोणी दिलं 4 चाकी वाहनासाठी तर आपण 8.75% व्याजदर देतो. 20 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध आहे आणि परतफेडीची मर्यादा 84 महिने आहे. आपण सेकंड हँड वाहनासाठी सुद्धा कर्ज देतो. बऱ्याच जणांना आधी आपण सेकंड हँड वाहन घ्यावं, त्याच्या बोलीभाषेत म्हणतो आपण हात, आणि नंतर नवीन वाहन घ्यावं. तर त्याच्यासाठी व्याजदर 11% पर्यंत आहे. 20 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध आहे.
मार्जिन हे किमान 10% आहे, डिपेंडिंग अपॉन द एज ऑफ द व्हेकल. म्हणजे 1 वर्षाचा आतला असेल तर 10%, 2 वर्षाचा आतला असेल तर 20%, आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत एज असलेल्या वाहनासाठी आपण कर्ज उपलब्ध आहे. परतफेडीची जास्तीत जास्त मुदत ही 5 वर्षाची आहे. आपण पर्सनल नीडसाठी एक सेकंड, सॅलरी अर्नर्स ओव्हरड्राफ्ट आपण देतो. ज्या एम्प्लॉयर्सची सॅलरी, ज्या कंपन्यांची सॅलरी डोंबिवली बँकेमध्ये जमा होते, त्यांच्या एम्प्लॉईजची सॅलरी जमा होते, तर अशा एम्प्लॉईजना पर्सनल नीड्स मिळवण्यासाठी मिनिमम डॉक्युमेंटेशन मध्ये त्यांच्या नेट सॅलरीच्या 20 पट, जास्तीत जास्त 2 लाख रुपये असं आपण सॅलरी अर्नर्स ओढी देतो. जे कर्ज आपण वापराल किंवा त्यातला ओव्हरड्राफ्ट मधली रक्कम आपण जी वापराल त्याच्यावरच व्याज लागतं. पूर्ण 2 लाखावर व्याज लागत नाही. प्री क्लोजरचे चार्जेस नाहीत आणि याला 12.45% व्याजदर आहे. तातडीच्या ज्या आपल्या गरजा आहेत, छोट्या छोट्या गरजा, त्याच्यासाठी बँकेत जाणं, डॉक्युमेंटेशन करणं हे काही वेळेला शक्य नसतं. तर आपण हा ओव्हरड्राफ्ट आपल्या एम्प्लॉईजना जर दिलेला असेल तर त्यांना 2 लाखापर्यंत जास्तीत जास्त पगाराच्या 20 पट असं कर्ज उपलब्ध राहतं. छोट्या छोट्या कारणांसाठी त्यांना बँकेत पळावं लागत नाही. हॅलो हॅलो, वैशाली आवाज येतोय? येतो आवाज सर. आपण वेतनधारकांसाठी सुद्धा कर्ज योजना आपल्याकडे उपलब्ध आहे. जे रिटायर्ड आहेत, ज्यांची पेन्शन रेग्युलरली त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होते, अशांना वैद्यकीय खर्च, घरगुती खर्च, परदेश प्रवास इत्यादीसाठी कर्ज उपलब्ध आहे. घरामध्ये काही फंक्शन असेल, त्याच्यात आपलं काही कॉन्ट्रीब्युशन द्यायचं असेल सिनियर सिटीजन्सना, तर त्यांनाही कर्ज उपलब्ध आहे. 5 लाखापर्यंत जास्तीत जास्त कर्ज मिळतं आणि कर्ज फेडीचा जास्तीत जास्त कालावधी हा 5 वर्ष आहे. 11.45% हा किफायतशीर व्याजदर त्याला आपण दिलेला आहे. मुद्रा कर्ज योजना आपल्याकडे आहे. ही सरकारी मुद्रा कर्ज योजनेच्या धर्तीवर आहे, पण पूर्णपणे तसे नियम नाहीये. ह्याच्यामध्ये व्याजदर हा 10.20% आहे. 10 लाखापर्यंत जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध आहे. परतफेडीची कमाल मुदत ही 7 वर्ष आहे. ह्याच्यामध्ये 1 लाखापर्यंत वर्किंग कॅपिटल लिमिट आणि 9 लाखापर्यंत टर्म लोन किंवा 10 लाखाचं पूर्ण टर्म लोन असं उपलब्ध आहे. -2 कर्ज योजना ही आमची अतिशय युनिक, आपण ज्याला म्हणतो अशी कर्ज योजना आहे. आपला उद्योग व्यवसायासाठी आपण दुसऱ्या बँकेतून कर्ज घेतलं असेल आणि ते जास्त व्याजदराने असेल तर ते आपण डोंबिवली बँकेमध्ये कर्ज शिफ्ट करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला सध्याच्या व्याजदरामध्ये 2% पर्यंत सवलत मिळते. ह्याच्यामध्ये लिगल आणि प्रोसेसिंग चार्जेस माफ केलेले आहेत. ह्याच्यात किमान व्याजदर, कमीत कमी व्याजदर हा 9% पर्यंत मिळतो. ह्याच्यामध्ये फक्त एकच अट आहे की आम्ही आपल्या व्यवसायाचं क्रेडिट रेटिंग करतो आपल्या 3 वर्षाच्या बॅलन्स शीट प्रमाणे, आणि क्रेडिट रेटिंग मध्ये आपल्याला जे मार्क मिळतात, ज्याचं ही क्रेडिट रेटिंगची जी आमच्याकडे पद्धत आहे ही अतिशय पारदर्शक आहे. ती आपल्याला शेअर केली जाते. आपल्याला कुठे चांगले मार्क मिळालेत, कुठे आपले मार्क गेलेत हे आपल्याला लक्षात येतं. आणि आता अगदी -2 नाही पण -1 मध्ये आपल्याला आपण शिफ्ट करू शकलात कर्ज, पण पुढच्या वर्षी आपली बॅलन्स शीट मध्ये सुधारणा करून आपल्याला कुठे मार्क कमी मिळालेत हे आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये, अकाउंटिंग मध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या पद्धतीमध्ये, ऑपरेशन्स मध्ये बदल करून आपण जास्तीत जास्त चांगलं क्रेडिट रेटिंग मिळवू शकता. SSS क्रेडिट रेटिंग मिळालं तर आपल्याला 9% व्याजदर नक्की मिळेल. लघु उद्योजक कर्ज योजना, ह्याच्यामध्ये व्याजदर इथे सुद्धा 9% पासून पुढे आहे. इथे सुद्धा क्रेडिट रेटिंग आपल्याला होतं. इथे एक युनिक यातला गोष्ट अशी आहे की आपण ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणजे ज्याला आपण नवीन प्रकल्प उभारणी याच्यासाठी सुद्धा कर्ज उपलब्ध आहे. जे बऱ्याचशा प्रायव्हेट बँका किंवा नॅशनलाइज बँका ह्या 3 वर्षाची लेगसी त्यांना अपेक्षित असते. म्हणजे 3 वर्षाच्या बॅलन्स शीट तुमच्याकडे असतील, 3 वर्षाचा प्रोव्हन ट्रॅक रेकॉर्ड आपला असेल तरच तुम्हाला तिथे चांगल्या प्रकारे कर्ज मिळू शकतं किंवा मुळात कर्ज मिळू शकतं. तर आपण ग्रीनफील्ड प्रोजेक्टला आपण सुद्धा कर्ज देतो. त्याच्यामध्ये
व्यवसाय करण्याची क्षेत्रातली ज्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे त्यातला त्याला असलेला अनुभव ह्याच्यावर आपण विश्वास ठेवून नवीन कल्प उभारणीसाठी सुद्धा कर्ज देतो. सध्याच्या वारंवार श्रेणी वाढवायची असेल किंवा जास्तीचं खेळतं भांडवल हवं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा कर्ज उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये मुदत कर्ज, फ्लेक्झी कर्ज म्हणजे मॉर्गेज ओव्हरड्राफ्ट, मॉर्गेज कर्ज, प्रोजेक्ट लोन आणि ज्याला आपण लॅप म्हणतो हेही उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये परतफेडीची कमाल मुदत ही 10 वर्ष आहे आणि जास्तीत जास्त 10 कोटीपर्यंत या योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकतं. याच्यामध्ये आपण जी आता डीएनएस केअर्स जे आता सरांनी सांगितलं की या अडचणीच्या कालावधीमध्ये या संकट काळातही आपल्या डीएनएस बँकेनी सगळ्यांच्या सोबत राहायचं ठरवलंय. छोटे आणि मध्यम उद्योग व्यवसाय तसेच वैयक्तिक गरजा यांच्या पूर्ततेसाठी अत्यंत कमी व्याजदराची अनेक कर्ज योजना आणल्यात. त्यातली डीएनएसबी केअर्स ही आपली एक योजना आहे. याच्यामध्ये फ्लोटिंग इंटरेस्ट रेट आहे मोरॅटोरियम पिरियड नंतरचा. याच्यामध्ये पहिले 9 महिन्याचा मोरॅटोरियम पिरियड आपल्याला आहे आणि परतफेडीचा कालावधी हा 84 महिने आहे. याच्यामध्ये 4.5 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे 50 लाखापर्यंत कर्ज योजनेची सुद्धा डीएनएस केअर ही एक योजना आपल्याकडे आहे. ह्याच्यामध्ये बँकेचे सभासद नसलेल्या किंवा बँकेबरोबर व्यवसाय न करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा, व्यावसायिकांना सुद्धा हे कर्ज उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये 20% मार्जिन आहे. त्याच्यामध्ये अर्थातच मॉर्गेज आपल्याला द्यावं लागतं. परतफेडीची कमाल मर्यादा ही 180 महिने किंवा व्यावसायिकाचं 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत अशी कालावधीसाठी ही मुदत आहे परतफेडीची. ह्याच्यामध्ये टर्म लोन जे आहे याच्यामध्ये 6 महिन्याचा मोरॅटोरियम उपलब्ध आहे. ओव्हरड्राफ्ट हे दर 12 महिन्यांनी रिन्युअल होतं. 10 लाखापर्यंत याच्यामध्ये 9% व्याजदर आहे मोरॅटोरियम पिरियडमध्ये आणि 10 लाखाच्या वरती 10% व्याजदर आहे. आणि मोरॅटोरियम संपल्यानंतर म्हणजे 6 महिन्याचा मोरॅटोरियम संपल्यानंतर फ्लोटिंग रेट 11%नी मोरॅटोरियम नंतर व्याजदर उपलब्ध आहे. याच्यामध्ये डीएनएस केअर एमएसएमई ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक्झिस्टिंग एमएसएमई कस्टमर्ससाठी, बँकेचे जे ऑलरेडी कस्टमर आहेत अशा लोकांसाठी, अशा व्यावसायिकांसाठी सुद्धा हे कर्ज उपलब्ध आहे. त्यांची नीड आहे ती ऍसेस केली जाणार आहे. त्यांच्या बॅलन्स शीट, त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप याप्रमाणे मॅक्सिमम 10%पर्यंत ओरिजिनल त्यांचं वर्किंग कॅपिटल लिमिट आहे त्याच्या 10%पर्यंत कर्ज उपलब्ध आहे. जास्तीत जास्त 1 कोटीपर्यंत. रेट ऑफ इंटरेस्ट हा 9% आहे. रिपेमेंट पिरियड हा मॅक्सिमम 5 वर्षाचा आहे इन्क्लुडिंग मोरॅटोरियम पिरियड. प्रोसेसिंग चार्जेस नील आहेत, लिगल चार्जेस नील आहेत. वैयक्तिक कर्ज, आत्मनिर्भर भारत ह्याच्यामध्ये जे अतिशय छोटे व्यावसायिक आहेत, मग पानवाला असेल, वडापाववाला असेल किंवा अगदी पुरोहित असतील जे पौरोहित्य करतात अशा मंडळींसाठी सुद्धा ही योजना आहे. कर्जाची मर्यादा 50,000 पर्यंत आहे. परतफेडीचा कालावधी 4 वर्ष आहे. 6 महिन्यांचा मोरॅटोरियम कालावधी याच्यातही उपलब्ध आहे. 25,000 रुपयापर्यंत व्याजदर 7.95% आहे आणि 25,000च्या पुढे व्याजदर 8.95% आहे. प्रक्रिया शुल्क मात्र 500 रुपये प्लस जीएसटी आहे. कमीत कमी कागदपत्र या योजनेसाठी लागतात. आपली बँकेकडे जे कर्ज घेतात त्यांना सरकारतर्फे ज्या योजना उपलब्ध आहेत सबसिडीच्या, तर त्या सबसिडीच्या योजनांसाठी बँक सिडबी असेल, नाबार्ड असेल, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड असेल, खादी विलेज ग्रामोद्योग याच्यासाठी रजिस्ट्रेशन असेल, डीआयसी असेल, जिल्हा उद्योग केंद्र, या सर्व ठिकाणी बँकेने रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर या सर्वांच्या योजना आपल्या थ्रू डोंबिवली बँकेतनं कर्ज घेतलं तरी या सर्व प्रमोशनल योजना, सिडबी कडनं क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी असेल किंवा महिला योजना असेल महाराष्ट्र गव्हर्नमेंटची,
त्या सर्व योजनेअंतर्गत मिळणारी सबसिडी जी आहे ती आपल्याकडून कर्ज घेतलं तरी मिळू शकते. याच्यामध्ये प्रोजेक्ट अप्रुव्हल आणि फॉलोअप फॉर सबसिडी ही त्या व्यावसायिकालाच करायची असते. आता कर्ज योजना झाल्यानंतर इतर सेवा जे आपण देतो तर त्याच्यामध्ये आपली डू मोबाईल प्लस हे एक ऍप आहे. तर या ऍपद्वारे आपण आपल्या अकाउंटमध्ये व्यवहार करू शकता. ह्याच्यामध्ये 24/7 नेफ्ट आणि आरटीजीएस उपलब्ध आहे. मोबाईल पेमेंट सर्व्हिस उपलब्ध आहे. ओन अकाउंट, तुमची एकापेक्षा जास्त खाती जर डोंबिवली बँकेत असतील तर एका अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करता येतात. तुम्ही टर्म डिपॉझिट अकाउंट उघडू शकता, नवीन टर्म डिपॉझिट करू शकता. नवीन चेकबुक साठी अर्ज करायचा असेल तर तोही उपलब्ध आहे. अशा अनेक सुविधा देणारी डीएनएस डू मोबाईल प्लस हे प्ले स्टोअर मधनं तुम्ही आजच डाउनलोड करू शकता. आपल्या जवळच्या शाखेमधून तुम्ही ती ऍक्टिव्हेट करून घेऊ शकता. डोंबिवली बँकेमध्ये आपलं अकाउंट असेल आणि आपण त्याच्यामध्ये 25,000 मिनिमम बॅलन्स कायम मेंटेन करत असाल तर आपल्याला ह्याच्यामध्ये प्लॅटिनम डेबिट कार्ड उपलब्ध आहे. साधं डेबिट कार्ड सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि प्लॅटिनम डेबिट कार्ड उपलब्ध आहे. याच्यामध्ये ऍडिशनल ज्या आपल्याला फायदे मिळतात ते असे आहेत की 2 लाखापर्यंतचा अपघात विमा आपल्याला मिळतो. एअरपोर्टवर आपण जातो, ज्यावेळेस आता एअरपोर्ट चालू होतील त्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस लाऊंजचा वापर फक्त 2 रुपयात करू शकता. लाऊंज मध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा तुम्ही आपलं हे रुपये डेबिट कार्ड जे आहे प्लॅटिनमचं ते तुम्ही स्वाईप करून 2 रुपये खर्च करून तुम्ही त्या लाऊंजचा वापर करू शकता. दर महिन्याची बिलं जी तुम्ही या प्लॅटिनम डेबिट कार्डनी पे करणार आहात तर त्याच्यामध्ये 5% कॅशबॅक उपलब्ध आहे. याशिवाय दर महिन्याला वेगवेगळ्या आकर्षक सवलती उपलब्ध असतात ज्या बँकेच्या वेबसाईटवर अपलोड केल्या जातात. तिथून तुम्हाला या वेगवेगळ्या सवलती त्या महिन्यापुरत्या ज्या येतात त्या सगळ्या लक्षात येऊ शकतात, समजू शकतात. बीबीपीएस म्हणजे भारत बिल पेमेंट सर्व्हिस. आपण याच्यामध्ये आपण आपल्या जवळच्या शाखेत जाऊन मोबाईल पोस्टपेड बिल, पाणी बिल, गॅस बिल, ब्रॉडबँडचं बिल, लँडलाईन पोस्टपेड बिल, वीज बिल हे सर्व आपण आपल्या नजीकच्या शाखेत जाऊन भरू शकता. ही सेवा देणारी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्याकडून ही सेवा येते आणि बीबीपीएस साठी टॉप परफॉर्मर म्हणून डोंबिवली बँकेला त्यांनी बक्षीस दिलेलं आहे, गौरवलेलं आहे. या भारत बिल पेमेंट सर्व्हिस मध्ये एक सब एजंट म्हणून नेमण्याची पद्धत असते, तशी सोय आहे. डोंबिवली बँकेच्या अंडर जवळजवळ 100 छोट्या बँका आणि पतपेढ्या ह्या त्यांच्या ग्राहकांना या सेवेचा भाग, या सेवा उपलब्ध करून देत आहेत, लाभ देत आहेत. आपल्या व्यवसायासाठी आपण QR कोड उपलब्ध करून देऊ. आपण जेव्हा खातं उघडाल त्यावेळेस आपल्याला QR कोड उपलब्ध करून देतो. QR कोड विषयी जास्त सांगायची आवश्यकता नाही, आपण सगळे आता वापरतोच आहोत. बँक इन्शुरन्स सेवा पण देते आणि इन्शुरन्स सेवांची माहिती देण्यासाठी विजयानंद किंद्रे रिक्वेस्ट करतो की त्यांनी बँक ज्या इन्शुरन्स सेवा देते त्याबद्दल माहिती द्यावी. नमस्कार. नमस्कार. हॅलो, बोला विजयानंद, ऐकू येत आहे? हॅलो, ऐकू येत आहे? नमस्कार सरांनी. हा सर, नमस्कार. सरांनी आता आपणाला विविध योजनांची माहिती दिली, कर्ज योजना ज्या बँकेतर्फे देतो. त्याचसोबत आपण आपल्या सन्माननीय ग्राहकांसाठी विम्याची सेवा सुद्धा आपल्या प्रत्येक शाखेतून उपलब्ध करून दिलेली आहे. तसं आपल्याला माहित आहे की आता ह्या कालावधीमध्ये जसं अन्न, वस्त्र, निवारा या जशा आपल्या बेसिक गरजा होत्या त्यासोबत एक ऍडिशनल गरज म्हणजे इन्शुरन्स, विमा ही आता अत्यावश्यक सेवा झालेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण जीवन विमा, आरोग्य विमा तसंच सर्वसाधारण विमा या तिन्ही सेवा आपल्या सर्व शाखांमधून उपलब्ध करून दिल्या आहेत. लाईफ इन्शुरन्स मध्ये आपल्याकडे कोटक लाईफ इन्शुरन्स, HDFC लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स मध्ये रेलिगर, तसंच सर्वसाधारण इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स मध्ये ICICI लोंबार्ड, बजाज अलियन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स या कंपन्यांसोबत आपलं टायअप आहे. त्यांच्या मार्फत आपण या विविध योजना तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. लाईफ इन्शुरन्स विचार केला तर चाइल्ड एज्युकेशन, आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून आपण चाइल्ड प्लॅन्स घेऊ शकतो. टर्म इन्शुरन्स हा सगळ्यात स्वस्त असा विम्याचा प्रकार मानला जातो, जेणेकरून दुर्दैवान जर मी हयात नसेल तर माझं येणारं उत्पन्न आहे, आता जे काही मी कमवतोय
ऍटलिस्ट तेवढं तरी उत्पन्न माझ्या घरी येऊ शकतं, ते सुद्धा अत्यंत कमी प्रीमियम मध्ये. विम्याच्या भाषेत सांगायचं तर सर्वसाधारणपणे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 15 पट तरी कमीत कमी इन्शुरन्स हा असावा असं अपेक्षित असतं. तसंच एन्डॉमेंट योजना, पेन्शन योजना अशा विविध योजनांचा लाभ आपण आपल्या लाईफ इन्शुरन्सच्या माध्यमातून घेऊ शकतो. पुढे हेल्थ इन्शुरन्स खूप निकडीची गरज आहे. हा सर, हेल्थ इन्शुरन्स हा खूप निकडीचा विषय आहे आजकाल. आता जसं आता आपलं कोविडचं जसं संकट आलेलं आहे आणि त्यामध्ये किती पैसा खर्च होतो. दुर्दैव हा पैसा जेव्हा आपण काय करतो की समजा हेल्थ इन्शुरन्सचं जर कवच नसेल आपल्याकडे उपलब्ध, तर आपल्याकडचं कुठेतरी सेव्हिंग असतं किंवा कर्ज काढून आपला जो काय पेशंट आहे त्याच्यासाठी आपण खर्च करत असतो. तर जर हे हेल्थ इन्शुरन्सचं कवच आपल्याकडे असेल तर आपला जो सेव्हिंग केलेला पैसा आहे, वाचवलेला पैसा आहे, तो बाहेर जाणार नाही. त्या दृष्टिकोनातून हेल्थ इन्शुरन्स, टॉपअप हेल्थ इन्शुरन्स, क्रिटिकल इलनेस कव्हर, ट्रॅव्हल इन्शुरन्स अशा विविध योजना आपण त्याच्यात राबवत असतो. बँकेने खास 2 योजना हेल्थ इन्शुरन्स मध्ये आपल्यासाठी उपलब्ध केल्यात, त्याची माहिती आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये घेऊ. जनरल इन्शुरन्स. जनरल इन्शुरन्स मध्ये होम इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स, शॉपकीपर पॅकेज, मनी इन्शुरन्स, लायबिलिटी इन्शुरन्स, पर्सनल विजयानंद, आपला आवाज येत नाही. माझं पण गेलं ना. एनिवे, विजयानंद परत जॉईन होईपर्यंत थोडी माहिती मी देतो. मनी इन्शुरन्स, लायबिलिटी इन्शुरन्स आणि पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी. लायबिलिटी इन्शुरन्स मध्ये आपण विशेषतः जे देत असतात, तर त्यांच्यासाठी लायबिलिटी इन्शुरन्स हा खूपच महत्वाचा आहे. लायबिलिटी इन्शुरन्स मध्ये ज्या वेळेस आर्किटेक्ट आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, हे सर्वजण जेव्हा सेवात असतात आणि त्यामध्ये त्यांच्यावर काही लायबिलिटी आली, त्यावेळेस मिळावं, ती लायबिलिटी इन्शुरन्स मधनं पे केली जावी, याच्यासाठी लायबिलिटी इन्शुरन्स असतो. पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. रेलिगियर हेल्थ इन्शुरन्स मधनं डीएनएसबी आरोग्य संजीवनी ही एक विशेष योजना आपण तिथे सर जॉईन झालं. ओके, विजयानंद. हा, ही जी आरोग्य संजीवनी योजना आपण लॉन्च केलेली आहे ती आपल्या सन्माननीय ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. बँकेचे जे काही खातेदार आहेत त्यांच्यासाठीच आपण ही योजना आणलेली आहे. योजनेचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामध्ये सुद्धा सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही प्रकारचं वैशिष्ट्य विमा योजनेचा आपण याच्यात कमी केलेलं नाहीये. कॅशलेस सुविधा तसेच रिएम्बर्समेंट उपलब्ध आहे. 2000 रुपयापर्यंत ॲम्ब्युलन्स कव्हर उपलब्ध आहे. इन्कम हॅलो सर, आवाज येतो? सर आवाज येतो का? हा, त्या सुद्धा आपण या युनानी आणि आयुर्वेदिक या तिन्ही मध्ये कोण म्हणजे पराग 25 हॅलो, बोला ना. त्याच्या आवाजात खूप डिस्टर्बन्स आहे. पुढील व्यक्तीसाठी आरोग्य विमा
जी जीवन ज्योती माझ्याकडून पण जात नाही पण बहुतेक आवाज. करायचं का? फोनवरच असणार. नाही ठीक आहे, चिन्हाला फोन करून बघू काम असेल. फिरतोच आहे मी म्हणून म्हटलं नाही ना, आणि जरा सगळे उपयोगाला आणता येईल. त्यांचं ऐकू येतं म्हटलं त्यांचं काय. आपण सुरू केलंय. इन्शुरन्स काढण्याच्या दृष्टीने सजग नसतात तर त्यांना आपण आपल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देऊ शकता. आणि ऍक्सिडेंट इन्शुरन्स